नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 जुलै 2026 पर्यंत राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना संदर्भातील सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये नवीन अर्ज, महा-डी-बी-टी पडताळणी, महाविद्यालयांकडून सुरू असलेली व्हेरिफिकेशन आणि शिष्यवृत्ती नक्की कधी मिळणार, विद्यार्थ्यांनी नक्की कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि या योजनेबद्दल सरकारचे ताजे काही अपडेट्स आले आहेत का, याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांची जी आहे ती पडताळणी जी आहे ती आता राज्यभर सुरू करण्यात आलेली आहे आणि महाविद्यालय आणि संबंधित विभाग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सध्या ते तपासणी करत आहेत. ओके. आणि पात्र विद्यार्थ्यांचे जे अर्ज आहेत त्यांची टप्प्याटप्प्याने पुढील प्रक्रियांसाठी आता ते जे अर्ज आहेत ते मंजूरसुद्धा केले जात आहेत. आता जी दुसरी अपडेट आहे महा-डी-बी-टीबद्दल त्याविषयी सांगायचं झालं तर आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे की महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्जाची जी प्रक्रिया आहे, सगळ्या अर्जांची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू असून विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची जी स्थिती आहे ती तुम्ही नियमित तपासत राहावी, ज्याच्याकरून तुम्हाला नक्की अपडेट काय चाललं आहे तुमच्या अर्जाविषयी ते तुम्हाला समजून जाईल. ओके. अर्जामधील आधार क्रमांक, बँक खाते, IFSC कोड, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर जी कागदपत्रे आहेत तुमची ती योग्य आहेत का, तुमची काही चुका तर नाही झाल्यात ना, याची तुम्ही खात्री करून घ्यावी. चुकीची माहिती असल्यास तुमचा जो अर्ज आहे तो प्रलंबितसुद्धा राहू शकतो. ओके. आता जी तिसरी अपडेट आहे त्याविषयी सांगायचं झालं तर अनेक महाविद्यालयांमध्ये इन्स्टिट्यूट लेवल व्हेरिफिकेशन आणि स्क्रुटिनी प्रक्रिया सध्या सुरू आहे. महाविद्यालयाकडून अर्ज पडताळल्यानंतरच तो पुढील स्तरावर आता पाठवला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क ठेवावे नक्की की तुम्हाला तुमच्या अर्जाविषयी काय प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे का, ह्याचीसुद्धा तुम्हाला अपडेट मिळेल. ओके. आता जी चौथी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच काय DBT पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक, बँक खात्याशी तुमचा लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर खाते किंवा तुमचा IFSC कोड असतो ना त्यामध्ये जर त्रुटी किंवा चुका असतील, ओके, तुम्ही चुकीचा दिला असेल तर शिष्यवृत्ती तुमची रक्कम जी आहे ती जमा होण्यास तुम्हाला विलंब होऊ शकतो. ओके. आता जी पाचवी अपडेट आहे ती थोडीशी महत्त्वाची म्हणता येईल, कारण की प्रलंबित अर्जांवर आता कारवाई याबद्दल ही अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची कमतरता आहे किंवा चुकीची माहिती आहे त्यांना ती दुरुस्त करण्याच्या सूचनासुद्धा दिल्या जात आहेत सध्या. आणि विद्यार्थ्यांनी महा-डी-बी-टी पोर्टलवर लॉग इन करून आवश्यक सुधारणा जी आहे ती वेळेत त्यांनी पूर्ण कराव्यात, एवढंच मी सुद्धा तुम्हाला सांगेन. ओके. आता नवीन GR-बद्दल सांगायचं झालं तर अनेक विद्यार्थी सध्या विचारत आहेत की शिष्यवृत्तीची रक्कम वाढली आहे का किंवा नवीन शासन निर्णय आलेला आहे का. ओके. तर त्याबद्दल सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो तर 13 जुलै 2026 पर्यंत राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेबाबत अजून तरी कोणताही नवीन GR शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ किंवा पात्रतेमध्ये बदल अजून तरी जाहीर झालेला नाही आहे. योजना जी आहे ती पूर्वीच्या नियमांनुसारच सुरू आहे. ओके. आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की आता विद्यार्थ्यांनी सध्या काय करावे, तर मी एवढंच सांगेल तुम्हाला की महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्जाची जी स्थिती आहे ती तुम्ही नियमित तपासत राहा. तुमची अपडेट महाविद्यालयाकडून व्हेरिफिकेशन पूर्ण झाली आहे का तीसुद्धा पहा. आधार, बँक खाते आणि IFSC तपशील तुमचा योग्य आहे का असल्याची खात्री करून घ्या. प्रलंबित कागदपत्रे असल्यास तुम्ही तात्काळ तुमची बरोबर कागदपत्रे अपलोड करून घ्या. ओके. आणि केवळ अधिकृत माहितीलाच तुम्ही प्राधान्य द्या. ओके. आणि मित्रांनो 13 जुलै 2026 पर्यंतचे हे सर्व महत्त्वाचे अपडेट्स होते. तुमचा अर्ज नक्की कोणत्या टप्प्यात आहे, व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे का, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओच्या. ओके. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल तो सुद्धा विचारू शकता. आणि अशाच शिष्यवृत्ती योजना, महा-डी-बी-टी अपडेट, शिक्षण विभागाच्या ताज्या बातम्या आणि सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि बडी चॅनल आहे माझं हे, त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका तुम्ही. ओके. धन्यवाद.